कालच शरूचे बाबा ओमानहून रिटर्न आले होते. सगळंच सामान घेऊन आले होते. तर येताना त्यांच्या मित्रांनी त्यांना एक गिफ्ट दिलं होतं, घड्याळ. तर तेच आम्हाला इथं सगळं दाखवत होते. बरं की काल ते येताना पाऊस नव्हता, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ते आले तेव्हापासून एवढा खूप जास्त पाऊस लागला होता ना, खूप जास्त होता. त्याच्यामुळं मग आता गरमागरम म्हणून इथं मटण सूप बनवलं होतं. तर शरूसाठी थोडंसं पिक्क काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आमच्यासाठी तिखट रस्सा आणि थोडं सुकी भाजी अशी बनवून घेतली. आता आमच्या घरी काय असतं, सुकी भाजी कंपल्सरी असली पाहिजेच असं काही नसतं, पण त्याच्यासोबत भाकरी आणि चपाती दोन्ही पण असायला हवं, कारण आम्हाला दोन्ही पण लागतं खायला. मस्त दुपारचं जेवण उरकलं आणि त्याच्यानंतर आराम करून संध्याकाळी थोडं बाहेर जायला निघालो. थोडीफार कामं होती, पण कामं सोडून आम्हाला इकडं हौस होती ती म्हणजे पावसाचं पाणी नदीमध्ये किती साठले ते बघायचं. ते बघता बघता खूप उशीर झाला. येताना बघतोय तर आता गावाकडे पण ट्रॅफिक वाढले बरं का, कदाचित पावसामुळे जास्त झाला असावं. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय.